नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण संत्री, लिंबू, लसूण, भेंडी आणि बेदाणा बाजाराची माहिती घेणार आहोत. राज्यातील बाजारात संत्र्याची आवक सुरू झाली आहे. काही बाजारांमध्ये आवक काहीशी वाढली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाचाही दणका संत्रा पिकाला बसतोय. तसंच ढगाळ वातावरणाचाही फटका पिकाला बसतोय. राज्यात सध्या संत्रा 3,500 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. बाजारात आवक होणाऱ्या मालाची गुणवत्ता सध्या कमी दिसते. गुणवत्तापूर्ण संत्र सध्या 6,000 ते 7,000 विकला जातोय. पावसाचा दणका बसल्याने बाजारातील माल कमी असल्याचं व्यापारी सांगतात. पुढील काही आठवड्यात संत्रा बाजारातील आवक आणि दर स्थिर दिसू शकतात, असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात लिंबूची आवक मागील 2 आठवड्यांपासून कमी झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसाचा फटका लिंबू पिकाला मागील 2 आठवड्यांपासून बसतोय. सप्टेंबरमधील पावसाने पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं लिंबू उत्पादकांनी सांगितलं. याचा परिणाम अवकेवर आणि दरावर झालाय. सध्या बाजारात लिंबाला प्रति क्विंटल सरासरी 3,000 ते 4,000 रुपये दर मिळतोय. सध्या लिंबाला मागणीही काहीशी वाढल्याचं व्यापारी सांगतात. लिंबाच्या बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबाचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. राज्यातील बाजारात लसणाचे भाव टिकून आहेत. खरीपात लागवड झालेल्या लसणाचे राज्यातील अनेक भागात पावसाने नुकसान झालंय. त्यामुळे बाजारातील आवक कमीच दिसते. तसंच वातावरणात होत असलेल्या बदलाचा गुणवत्तेवरही परिणाम जाणवतोय. त्यामुळे बाजारातील आवक कमी होऊन दराला आधार मिळतोय. सध्या लसणाचे भाव प्रति क्विंटल सरासरी 6,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. बाजारातील लसणाची आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज लसूण बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात सध्या भेंडीला उठावे. नवरात्रीच्या काळात भेंडीची मागणी वाढल्याचं व्यापारी सांगतात. तर दुसरीकडे पावसामुळे इतर भाजीपाल्याप्रमाणे भेंडीचीही बाजारातील आवक कमी झाली. भेंडीला बाजारात सध्या प्रति क्विंटल सरासरी 3,500 ते 4,000 रुपये दर मिळतोय. भेंडी पिकाला राज्यात पावसाचा मोठा दणका बसलेला आहे. अनेक भागात पिकाचं मोठं नुकसान झालं, तर काही ठिकाणी सततच्या पावसाने पिकाची काढणीही शक्य होताना दिसत नाहीये. त्यामुळे पुढील काही दिवस तरी बाजारातील आवक कमीच राहील आणि दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासू शेतकरी व्यक्त करतायत. बाजारात सध्या बेदाण्याची आवक कमी झाली आहे. काही भागात पावसामुळे बेदाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचं काही उत्पादकांनी सांगितलं. तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात बेदाण्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे दरही तेजीत आहेत. सध्या बेदाण्याला प्रति क्विंटल सरासरी 26,000 ते 32,000 रुपये दर मिळतोय. सध्या सांगली आणि नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये बेदाण्याची आवक काहीशी बरी दिसतीये. तरीही गुणवत्तापूर्ण मालाचा बाजारात तुटवडा आहे. बेदाण्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कमीच राहून दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.